कृषी दिनी वाढवण बंदर महामार्गासाठी खारफुटी तोड, प्रशासनाच्या कारवाई विरोधात तीव्र आंदोलन, अनेक आंदोलक ताब्यात। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर आज डहाणू तालुक्यातील वरोर परिसरात वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी खारफुटी हटविण्याच्या कारवाईला प्रशासनाने सुरुवात केली। मात्र कृषी दिनीस झालेल्या या वृक्षतोडी विरोधात स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली। या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। डहाणू तालुक्यातील वरोर परिसरात आज सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भर पावसात प्रशासनाने वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी खारफुटी हटविण्याच्या कारवाईला सुरुवात केली। कारवाईची माहिती मिळताच वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिला घटनास्थळी दाखल झाल्या। प्रशासनाच्या कारवाई विरोधात आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। आंदोलनकर्त्यांना पोलीस वाहनातून रवाना करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत वाढवण बंदर प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले। आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून रवाना केले। त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपली भूमिका मांडली। त्यांनी नेमके काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया। आज आम्ही वाढवण बंदराच्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या संदर्भात मुंबई हायकोर्टाने जी आदेश दिलेले आहेत मानगुज कटचे, तिकडे गेल्यानंतर असं समजलं की नॉन मॅनग्रोव्हची झाडेही मोठ्या प्रमाणामध्ये तोडण्यात आलेली आहेत आणि त्याकरता सगळे गावकरी एकत्र येऊन त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनाने जबरदस्ती आम्हा सगळ्यांना डिटेन केलेलं आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता की व्हॅनमध्ये जवळपास 10 ते 15 लोक आहेत, असे आणखी व्हॅन आहेत आणि ह्या पद्धतीने आम्हाला डिटेन करून आता कुठे नेण्यात येणार हे माहिती नाही, परंतु ही अरेरावी ही जोर जबरदस्ती पोलिसांनी इथे चालवलेली आहे। मुख्यमंत्री 4 दिवसापूर्वी येऊन गेले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की फोर्सफुली आम्ही काहीच करणार नाही आणि आज आमच्यावरती फोर्सफुली ॲक्टिव्हिटी इथे करण्यात आलेली आहे। दरम्यान वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। उच्च न्यायालयाने केवळ खारफुटी हटविण्याची परवानगी दिली असताना प्रशासन सुरूचे मोठमोठी झाडेही तोडत असल्याचा दावा समितीने केले आहे। घटनास्थळी तोडून पडलेली सरूची झाडे दाखवत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले। विशेष म्हणजे आज देशभरात कृषी दिन साजरा केला जात असतानाच ही वृक्षतोड करण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। शेतकरी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या दिवशी झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याची टीका त्यांनी केली। या संपूर्ण कारवाईबाबत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे सचिव वैभव वजे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी नेमके काय भूमिका मांडली ते पाहूया। सांगाल हा प्रचंड विरोध वाढवण बंदराला कायम राहणार आहे। तो काल होता, आज होता आणि उद्याही राहणारच आहे, कारण या बंदरामुळे स्थानिकांचं कोणतंच भलं होणार नाही। जे काही या कायद्याने ह्या जे काही परमिशन्स मिळवत आहेत ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे परमिशन्स मिळवत आहेत। खरं म्हणजे वाढवण बंदराला परमिशन देताना डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनची परवानगी घेण्यात आली होती, परंतु या ग्रीनफील्ड महामार्गासाठी मात्र हायकोर्टाकडनं यांनी परमिशन घेतली। ती परमिशन जर का DTPAकडे गेले असते तर त्यांना ती निश्चित मिळाली नसती। पण आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही मुद्दे होते की आता DTPAने फील्डसाठी जे काही झाडं कापण्याचे जे काही रस्ते परमिशन दिले ते 100 mm वरती नाही देऊ शकत नाही। आणि आत्ता ही जी काही हायकोर्टकडनं परमिशन मिळाली फक्त मँग्रोव्हसाठी आहे। तर मँग्रोव्हसाठी असताना सुद्धा आत्ताच्या ठिकाणी आम्ही आता माहिती घेतली तर तिकडे सरूची झाडं मोठी झाडं कापून टाकलेली आहेत। त्याच्या स्थानिक लोकांनी अशा पद्धतीच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात त्या ठिकाणी लोक जमलेली आहेत आणि हा अन्याय ते सहन कधी करणार नाही आहेत। त्यामुळे लोक जमत आहेत, त्याचा विरोध हा असणार आहे आणि तो कायम राहणार। काय अन्याय होत आहे बघा, जाऊन पण देत नाही रस्त्याने। असं वरोरची माणसं आपल्या वरोर गांधीला या स्मशानभूमीजवळ जाऊन पण देत नाही बघा, किती ह्या लोकांनी केलेलं आहे।